नमस्कार सगळ्यांना आणि जय श्रीराम आणि रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज सकाळी आम्ही आमच्या गावी आलो। अडेगाव म्हणून गाव आहे आमचं, तिथे आमचं रामाचं मंदिर आहे। हे आमचं रामाचं मंदिर आहे। इथे राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची आम्ही मूर्ती स्थापन केलेली आहे आणि दरवर्षी इथे रामनवमीचा कार्यक्रम असतो। रामाचं नवरात्र आमचं गुढीपाडव्यापासून सुरू होतं इथे आणि आजच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी इथे आम्ही महाप्रसादचं वितरण करतो। तर आज आम्ही इथे सकाळी आलो आहे आणि सकाळी आल्यानंतर आम्ही इथले सगळे देवांची पूजा करतो, इथे प्रसाद दाखवतो। नंतर इथे 12 वाजल्यानंतर 12 वाजता हे गावकरी लोक इथे मोठ्या प्रमाणावर इथे मंदिरात राम जन्मोत्सव करतात आणि मग त्याच्यानंतर त्यांची भजनं असतात, कीर्तन असतं, खूप मोठ्या प्रमाणावर इथे कार्यक्रम होतो। आम्ही त्याच्यानंतर महाप्रसाद होतो आणि गावकरी इथे खूप गावकरी येतात या मंदिरामध्ये, कारण रामाचं हे एकच मंदिर आहे आणि हे अगदी माझ्या आजी सासऱ्यांपासून हे मंदिर इथेच आहे। मूर्तीची स्थापना बरीच उशिरा झाली, पण मंदिरात पहिले वेगळ्या मूर्त्या होत्या, मग नंतर आम्ही वेगळ्या बसवल्या गेल्या। नंतर मारुतीचे इथे भक्त खूप आहेत, ते पण इथे मारुतीची नेहमी पूजा करायला येतात, रामाची पूजा करायला येतात आणि बाकी सगळे देव पण आम्ही ठेवलेलेच आहेत इथे। बघाल तुम्ही गावकरी पण बरेच दिसतात इथे, खूप श्रद्धा आहे सगळ्यांची इथे, खूप भक्तीने येतात। कितीतरी लोक आमच्यासमोर येऊन पूजा करून गेले देवाची। अशा पद्धतीने आमचा रामनवमीचा हा कार्यक्रम खरंच खूप छान वाटतो, अगदी प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर। शहरात आपण बघतो इतकी गर्दी असते सगळीकडे, आपल्याला मूर्तीला नीट बघता पण येत नाही, पण स्वतःचं जेव्हा मंदिर असतं आणि जेव्हा शांतता असते तेव्हा आपण सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने करू शकतो। कुठेतरी मनाला एक शांतता मिळते की नाही, आपल्याला सगळं छान करता आलेलं आहे। इथे आता आमचं हे सगळं देवाचं करून झालेलं आहे, हार घालून झाले, गाठ्या घालून झालेल्या आहेत। तिथे आता आम्ही आरती करतो आहे आणि आरती झाल्यानंतर आम्ही तिथे प्रसाद वाटून आम्ही पुढे निघू। ॲक्च्युली हे जे मंदिर आहे, ह्या मंदिराची स्थापना माझ्या आजी सासऱ्यांनी जेव्हा केली तेव्हा इथे गावामध्ये कुठलंच मंदिर नव्हतं, त्यामुळे या गावकऱ्यांची इतकी जास्ती श्रद्धा आहे या मंदिरावर आणि आम्हाही लोकांची खरंच आहे। खूप जुनं मंदिर आहे, आम्हालाही आता ह्याला छान डेव्हलप करायचं आहे, पण आमच्या गावी खूप जास्ती लोक याला मानतात, त्यामुळे आम्हाला सध्या एकदम खूप काही करता येत नाही आहे। आमची अशा पद्धतीने इथली पूजा पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या वाड्याकडे जाऊ। आणि आज आम्ही जेव्हा वाड्याकडे निघालो तेव्हा आज आमची वासरं पण तिथेच होती वाड्यामध्ये। खूप छान वाटलं, गाई आणि त्यांची वासरं सगळी तिथेच दिसली आणि आज हनुमानाची पूर्ण वानरसेना आमच्या वाड्यात आहे। इतकं छान वाटलं, म्हणजे रामनवमीच्या दिवशी पूर्ण असं त्यांचं ती फॅमिली आहे ॲक्च्युली, सगळे तिथेच येऊन बसलेले आहे। पूर्ण 9 दिवस तिथेच होते असं माझ्या गड्यांनी सांगितलं। खूप छान वाटलं आम्हा सगळ्यांना यांना बघून। तशा पद्धतीने आमचा रामनवमीचा आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि रामाची अशीच कृपा तुमच्यावर सगळ्यांवर अशीच राहो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। जय श्रीराम।